धाराशिवमध्ये पिकांची हानी तर झालीच आहे, पण 25 वर्ष रक्त आटवून उभं केलेलं विश्व एका रात्रीत वाहून गेलं। 27 गायी, 20 शेळ्या, 200 कोंबड्या गोठ्या आणि ट्रॅक्टर, सोलार सगळंच वाहून गेलंय। 25 वर्षांपूर्वी दत्तखिले यांनी एका गायीतून हा डोलारा उभा केला, पण आता सगळंच संपलंय। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी। सलग 3 दिवस रडून रडून डोळ्यातलं पाणी आटलेलं आहे। माझ्यासोबत विश्वनाथ भाऊ आहेत। भूम तालुक्यातल्या बेलगाव शिवारामध्ये त्यांचं हे माझ्या मागचं शेड आहे, तिथं घर आहे। शनिवारी आणि रविवारी अतिवृष्टी झाली आणि या नदी काठावर असलं त्यांचं हे शेड आणि घर पूर्ण वाहून गेलं। नुसतं वाहून गेलं नाही तर हे बघा, मोठ्या कष्टानं 25 वर्षापासून एक जनावराचं 2 जनावर, 2च्या 4 गायी असं करून या जवळपास 20-25 गायी होत्या, शेळ्या होत्या। आयुष्य बरबाद झाले। मला ह्या गाया वाटला की तुमच्यामुळे गाया बघायला आलोय मी। म्हणजे इच्छाच राहील नाही गाया सुद्धा बघवत, तुमच्यामुळे इथवर तरी समजा मी आलोय। इतकी मेहनत माझी 25 वर्षाची वयाला गेली, आज राहिलीच नाही ना काय शिल्लक। काय राहिले शिल्लक? माझं शिल्लक राहिलेलं नाही काय। आज 1 रुपयाचा सुद्धा बोरस नाही ना माझा येण्याचा कुटुंबावर। आज 10-12 माणसाचं कुटुंब आहे माझं, 1 माणसाचं नाही, 10-12 माणसाचं कुटुंब आहे। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, बेलगाव। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।